3 वर्षातून एकदा येणारा अधिक महिना हा उद्यापासून सुरू होणार आहे. उद्या 17 मे पासून अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे आणि हा अधिक महिना 15 जूनपर्यंत असणार आहे. 3 वर्षातून एकदा जेव्हा वर्षामध्ये 12 ऐवजी 13 महिने येतात त्यावेळेला हा अधिक महिना येत असतो. अधिक महिन्यालाच धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. अधिक महिन्याचे स्वामी हे श्रीहरी विष्णू आहेत. अधिक महिन्यामध्ये पूजापाठ, व्रतवैकल्ये, उपासना, अनुष्ठाने, पारायणे केली जातात. अधिक महिन्यामध्ये केलेल्या चांगल्या गोष्टीचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळत असते. सृष्टीचे पालनकर्ते श्रीहरी विष्णू यांना समर्पित असलेल्या अधिक महिन्यामध्ये जरी आपल्याला कोणतेही व्रत करणे जमले नाही किंवा उपासना करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा अधिक महिन्यामध्ये आपल्याला दररोज काही शब्द जे आहेत तर ते बोलायचे आहेत, ज्यामुळे श्रीहरी विष्णू प्रसन्न होतील, विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल आणि विष्णूंच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील संकटे, अडचणी नष्ट होतील. कोणते शब्द आपल्याला बोलायचे आहेत, कशा प्रकारे बोलायचे आहेत, त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये आपण काय काय करू शकतो, काय करायचे नाही, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. अधिक महिन्यामध्ये दररोज आपण आपल्या देवघरातील देवांची जेव्हा पूजा करतो त्यावेळेला श्री विष्णूंची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. श्री विष्णूंना आपण या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये दररोज पंचामृताने स्नान घालायचं आहे. आपल्याला जरी दररोज विधिवत पूजा करणे शक्य नाही, पंचामृताने अभिषेक करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा आपल्याला दररोज विष्णूंचा एक मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे. जरी आपण काही केलं नाही आणि रोजच्या प्रमाणे आपली देवपूजा केल्यानंतर 108 वेळेला दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जरी म्हटला तरीसुद्धा विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. आपण किती आणि कशा गोष्टी करतो त्यापेक्षा आपण कोणत्या गोष्टी किती श्रद्धेने आणि मनोभावे करतो तर याला महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला मनोभावे हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे. तुळशीची पूजा करताना सुद्धा तुळशीला प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणायचा आहे. यामुळे सुद्धा आपल्याला त्याचे शुभफळ प्राप्त होत असते. शक्य असेल तर आपल्याला दररोज विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते म्हणायचं आहे. सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेला आपण विष्णू सहस्रनाम म्हणू शकतो. अधिक मास हा अधिक पुण्य देणारा महिना आहे. त्यामुळे आपण या महिन्यामध्ये भगवद्गीता, श्रीरामकथा, गजेंद्र मोक्षकथा, नृसिंह कथा तर यांचे पारायण जर केले तरीसुद्धा हे अत्यंत फलदायी असते. त्याचप्रमाणे अधिक महात्म्य कथा ज्या आहेत तर त्यातील रोज एक भाग आपल्याला या अधिक महिन्यामध्ये वाचायचा आहे. त्याचप्रमाणे आपण देवी लक्ष्मीची सुद्धा अधिक महिन्यामध्ये विधिवत पूजा करायची आहे. लक्ष्मीचा जो मंत्र आहे तर तो सुद्धा आपल्याला दररोज 108 वेळेला किंवा किमान 11 वेळेला तरी म्हणायचा आहे. श्री महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते दररोज आपल्याला 3 वेळेला म्हणायचं आहे. तसेच आपण या महिन्यामध्ये दानधर्मसुद्धा करायचा आहे. दीपदानाला अधिक महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे. आपण अन्नदान करू शकतो, वस्त्रदान करू शकतो. त्याचप्रमाणे 33 म्हणजे 30 आणि 3 दिवे दान करणे याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. शक्य असेल तर विष्णू मंदिरामध्ये किंवा आपल्या आसपास जर प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल किंवा श्रीकृष्णांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 33 दिवे जे आहेत तर ते दान करायचे आहेत. अधिक महिन्यातील कोणत्याही दिवशी आपण हे दीपदान जे आहे तर ते करू शकतो. अधिक महिन्यामध्ये स्वस्तिक व्रत आणि गोपद्म व्रत जे आहे तर ते सुद्धा विशेष मानले जाते. म्हणजे स्वस्तिक चिन्ह दररोज आपल्याला काढायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे. गोपद्म जे आहेत तर ती दररोज काढून त्यांची पूजा करायची आहे. 33 गोपद्म रोज काढून त्यांची आपल्याला पूजा करायची असते आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करायचं असतं. हे स्वस्तिक व्रत कसं करायचं आहे, नियम काय आहेत, त्याचप्रमाणे गोपद्म व्रत कसे करावे तर याचे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. शक्य असेल तर ही व्रते जी आहेत तर ती सुद्धा करू शकता. अधिक महिन्याच्या पहिल्याच दिवशी काही कारणाने आपल्याला या व्रताला सुरुवात करणे शक्य झालं नाही, काही अडचण असेल, पिरियड असेल, सुतक असेल तर आपला पिरियड संपल्यानंतर सुद्धा आपण या व्रताला सुरुवात करू शकतो आणि संपूर्ण महिनाभर हे व्रत जे आहे तर ते करू शकतो. अगदी साधी सोपी ही गोपद्म आणि स्वस्तिक व्रते जी आहेत तर ती आहेत. यासाठी जास्त नियम नाहीत किंवा उपवास वगैरे करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. पुरुषोत्तम महात्म्य जे आहे तर त्याचं पठण आपण या अधिक महिन्यामध्ये करू शकतो. अधिक महिन्यामध्ये आपण जेवढ्या गोष्टी करू तर तेवढे कमीच आहे. त्यामुळे आपल्याला जेवढं शक्य आहे तर तेवढं आपल्याला करायचं आहे. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला काहीच शक्य झालं नाही तर
ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला दररोज 108 वेळेला म्हणायचा आहे. 108 वेळेला म्हणणे शक्य नसेल तर किमान 11 वेळेला का होईना, परंतु दररोज आपल्याला फक्त हा मंत्र म्हणायचा आहे. मग इतर गोष्टी जरी आपण केल्या नाहीत तरीसुद्धा विष्णू कृपेने आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात. त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते म्हणणे शक्य झाले नाहीत तरीसुद्धा आपल्याला ते ऐकायचे आहे. विष्णूंची 1000 नावे घेऊन आपण विष्णूंना 1000 तुळशीपत्रसुद्धा या अधिक महिन्यामध्ये दररोज अर्पण करू शकतो. आणि जरी आपल्याला दररोज शक्य झालं नाही तरीसुद्धा अधिक महिन्याची जी कमला एकादशी आहे, म्हणजे अधिक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात ज्या कमला एकादशी म्हणून ओळखल्या जातात. 3 वर्षातून एकदा ह्या एकादशी येत असतात. एकादशी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. तर ह्या एकादशीच्या दिवशी तरी आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि विष्णूंची 1000 नावे घेऊन आपल्याला विष्णूंना तुळशीपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. या अधिक महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त सत्कर्म करायचं आहे. जास्तीत जास्त पुण्य हे आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायचं आहे. कारण आध्यात्मिक उन्नतीसाठी अधिक महिना हा अतिशय फलदायी मानलेला आहे. आपण मनोभावे ज्या काही उपासना, ज्या काही पूजा ह्या अधिक महिन्यामध्ये करत असतो त्यामुळे आपल्या जीवनातील बरेचसे दोष हे नष्ट होत असतात आणि आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या विष्णू कृपेने पूर्ण होत असतात. अधिक महिन्यामध्ये काही चुका मात्र अजिबात करायच्या नाहीत. अधिक महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर आपल्याला मांसाहार टाळायचा आहे, मद्यपान करायचं नाही. त्याचप्रमाणे आपण जो काही नैवेद्य बनवतो यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही. तामसिक अन्नपदार्थसुद्धा आपल्याला टाळायचे आहेत. तसेच या अधिक महिन्यामध्ये कोणतंही शुभकार्य केलं जात नाही, जसं की विवाह, साखरपुडा, मुंज किंवा बाळाचं बारसं असेल, गृहप्रवेश, वास्तुशांती, तर या गोष्टी करू नयेत. तसेच आपल्या बाळाचे कानसुद्धा अधिक महिन्यामध्ये टोचू नयेत. अधिक महिन्यामध्ये केस कापू नयेत. तसेच आपल्या कुलदेवीची स्थापना करू नये. आपण आपल्या कुलदेवीची अधिक महिन्यामध्ये पूजा करू शकतो, परंतु आपल्याला जर आपल्या देवघरामध्ये कुलदेवीची नवीन मूर्ती स्थापित करायची असेल तर ती अधिक महिन्यामध्ये करू नये. अधिक महिन्यामध्ये चुडा भरू नये. त्याचप्रमाणे कोणाचाही अपमान करू नये, कोणाची फसवणूक करू नये. आपल्याला जर नवीन व्यवसाय किंवा नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर अधिक महिन्यामध्ये नवीन बिझनेस सुरू करू नये. घरामध्ये कलह, वादविवाद या गोष्टी टाळायच्या आहेत. नवीन विहीर खोदणे किंवा नवीन बोरवेल पाडणे तर हे सुद्धा आपल्याला अधिक महिन्यामध्ये टाळायचं आहे.